जवान देवेंद्र वानखडे अनंतात विलीन, बेंबळा गावासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा. शुक्रवारी शासकीय इतमामात अंतिम संस्कार. अंतिम संस्कारासाठी हजारोंचा जनसागर. अमर रहेच्या घोषणांनी दणाणला परिसर. प्रतिनिधी उल्हास ठाकरे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील रहिवासी असलेले आणि CRPF मध्ये कार्यरत असलेले जवान देवेंद्र शामराव वानखडे यांना गुरुवारी 27 जुलैला वीरमरण आले. ते त्रिपुरा येथे कर्तव्य बजावित होते. देवेंद्र वानखडे हे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांनी एकूण 30 वर्ष देश सेवा केली. अशातच त्रिपुरा येथे कर्तव्य बजावित असताना अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि तेथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. अशातच शुक्रवारी दुपारी 1 वाजता त्यांच्या जन्मगावी बेंबळा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. उपस्थित प्रत्येकाने जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला. जवान देवेंद्र वानखडे यांचे पार्थिव गावात दाखल होताच अनेकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जवान देवेंद्र वानखडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बेंबळा येथील स्मशानभूमीजवळ त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांचा बटालियन व पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी तहसीलदार कुणाल झालटे यांचेसह महसूल विभागाचे कर्मचारी, धनस पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगडे यांचेसह पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मृत्यूपश्चात त्यांच्या मागे आई, पत्नी, 2 मुले, 2 भाऊ व 2 बहिणी असा आप्त परिवार आहे. एक कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अशा अमर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी उल्हास ठाकरे सह मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील अशाच एका बातमीसत्रात. नमस्कार. अरे